जास्त माझ्या लक्षात नाही, पण एक गोष्ट आहे, यायचा जे शेजारी आहे ना, त्या शेजाऱ्यात पक्क माहिती आहे, ते नेहमी अमावस्या पौर्णिमेला त्या महाराजाच्या घरी जाते. या शेजारी आणि तो महाराज एवढा भयानक आहे, आतलं पाणी बी पाहते, सोनं बी पाहते, ज्या लोकांचे लग्न होईना ना त्यांना मुली भेटतात का नाही भेटतात हे बी सांगते. हे सगळं पाहिलेलं त्याच्या शेजारी. लावून मिळ मग लगेच पैसे फोन लावतो. निघतात आपले ना आपल्या हिसाबून करायला न्याडा घेत थांब, एक 2-4 मिनिट. लाख याचे आले आले बाबा अडतीन टायमाले. एक मिनिट फोन लावतो त्यांना. काय बोलला असं नाही राम भाऊ, लागतील तर हिस्से सारखे लागतील, आम्ही काय एवढे रिकामे नाही भाऊ. बरं बाबा जाऊ द्या, 4 हिस्से करा सारखे, कोणाला माहित नका होते बरं. यायला सांगा अरे सज्जनले हो. त्याचं तोंड फुटकाय. सज्जन ते सज्जन बाबा. कोणाला सांगू नका बरं अरे बाबू. बापा, मी कोणालाच सांगत नाही. नाही बोलता बोलता तुम्ही कोणाला सांगू नका. ए मैतर नाही आता तर आम्हाला सांगतो सांगा कोणाले. तू सांगू नका हो, तर मी कोणालाच सांगत नाही ना. ते मैतर पाय काय बरं जबाबदारी. चला चला फक्त वाटे सारखे आणि भांडण करू नका तिथं. बरं. चला कोणाला काहीच मिळ. याच्यात जर आपल्याला 10-5 किलो सोनं चांदी भेटलं तर आपण अजून मोठा मोठाले शिकारी पाहू, गिरायक पाहू. हो करू ना. जास्त नाही 11 तर देऊन टाका. 11 ना? 11 देऊन टाका. काय बोलता येत नसते महाराज समोर. टाका देऊ. घ्या 11,000. मोजून घ्या हा. आमच्या प्रत्येक भक्तावर विश्वास आहे. हा. आम्हाला कोणीच पैसा कमी देऊ शकत नाही. आम्ही दिले आम्ही 21,000 म्हणलो, पण तुम्ही 11,000 दिले. हो. त्याच्यात 1 रुपया बी कमी नाही. कमी नाही. आम्हाला मोजायचं काम नाही. बरोबर. बाबाची शक्ती आहे. जय हो बाबा की. जय हो बाबा की. आता आम्ही कधी येऊ? आता तुम्ही तुमचं जे खजाना वगैरे सर्व आहे ते काढल्याच्या नंतर आम्हाला भेटा, आणि तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला अजून लाखो रुपये देसाल. बाबा, बोला ना. रातच्यानं काढू का दिवसा काढू? सांगा त्याला. वत्सा, हे खजाना काढायचा जर असाल तर रात्र बी झाली नाही पाहिजेत, दिवस बी नाही झाला पाहिजेत, संध्याकाळ. काय मूर्ख बनवलं आपल्याला. अरे, अरे,